विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा। मागच्या 30 वर्षांमध्ये झालेले नाही असा मोठा संख्येने महाराष्ट्राचे मतदार, महत्त्वाचे म्हणजे महिला मतदार मोठ्या संख्येने मतदान केलेले आहेत। मागच्या इलेक्शन पर्यंत 61% होते, आता 66% मतदान झालेले आहे। 5% वाढलेले म्हणजे साधा नाही आहे, 50 लाख मतदार जास्त मतदान केलेले आहे। तसेच महिला मतदार सुद्धा मोठ्या संख्येने पुढे आले, त्यांच्यामुळे सुद्धा मतदानाचे टक्के वाढलेले आहेत। भारत निवडणूक आयोगाच्या तर्फे श्री राजीव कुमार जी आणि इतर सर्व निवडणूक आयोगाच्या सदस्य आहेत, त्यांनी सर्व त्यांच्या मनापासून आपल्याला आभार आणि अभिनंदन करत आहेत। हे आपल्यामुळे झालेले आहे। आपण मतदान केलेले आहेत, आता त्यांचे रिझल्ट कसा येणार, कधी येणार, आपण वाट पाहत आहेत। त्यांच्यासाठी मोठ्या संख्येने आमचे अधिकारी कर्मचारी तयार करत आहेत। आपल्या राज्यामध्ये 6500 टीम, 6500 टेबल काउंटिंगसाठी तयार राहणार। 4000च्या आसपास ईव्हीएम काउंटिंगच्या टीम आणि टेबल्स राहणार आणि 2500 के आसपास पोस्टल बॅलेटच्या काउंटिंगसाठी टीम तयार राहणार। सकाळी 6 वाजताच्या आसपास स्ट्रॉंग रूममधून आपण ईव्हीएम आणि पोस्टल बॅलेट सर्व उमेदवारांच्या समोर आपण व्हिडिओग्राफी करून सील उघडणार आणि इथे काउंटिंग सेंटरला सर्व घेऊन येणार। सर्व तयारीच्या नंतर 8 वाजता, ठीक 8 वाजता पूर्ण राज्यामध्ये काउंटिंग सुरू होतील। पहिला पोस्टल बॅलेटचा काउंटिंग सुरू होणार आहे। 30 मिनिटानंतर 8:30 पासून ईव्हीएमच्या काउंटिंग सुरू होणार आहे। त्यांच्यासाठी पूर्ण तयारी झाली। सुरक्षासाठी आपण 3 टायर सिक्युरिटी ठेवलेले आहेत। पहिला राऊंडमध्ये CAPF सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फोर्सेस राहणार आहे, BSF, CRPF इत्यादी। मिडल राऊंडमध्ये स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स राहणार आहेत आणि बाहेर आपले लोकल पोलीस राहणार आहेत। परमिशन असल्याशिवाय, आपल्या इकडे आय कार्ड असल्याशिवाय, विशेष पास असल्याशिवाय आपण काउंटिंगमध्ये जाऊ शकत नाही आणि कोण काउंटिंग एजंट असावे ते सुद्धा नियमाने ठरवलेले आहे। कुठले हत्यार, आर्म्स अंदर घेऊन जाण्यासाठी परमिशन नाही आहे, परंतु पूर्ण ट्रान्सपरंटली होणार आहेत। प्रत्येक टेबलमध्ये उमेदवारांच्या काउंटिंग एजंट पोहोचू शकतात। त्यांनी पोलिंग दिवस झालेले वोटच्या 17 त्यांच्याकडे आहेत, त्याप्रमाणे ईव्हीएमला मतदान आहेत का पाहू शकतात आणि त्यांच्यानंतर प्रत्येक पोस्टल बॅलेट काउंटिंगमध्ये बरोबर मतदान झाले आहेत का, कुणाला मतदान झाले ते कुणाच्या टप्प्यामध्ये टाकत आहे ते सर्व आपण पाहू शकतात। प्रत्येक राऊंडला उमेदवारच्या एजंटच्या, काउंटिंग एजंटचं सही घेण्यात येणार। या व्यतिरिक्त आपल्या निवडणूक निर्णय अधिकारीच्या कामाला देखरेख करण्यासाठी इतर स्टेटमधून आलेले ऑब्झर्वर राहणार आहे। जनरल ऑब्झर्वर व्यतिरिक्त प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आपल्या इकडे वेगवेगळ्या ठिकाणी काउंटिंग होत असल्यामुळे काउंटिंग ऑब्झर्वर 140 अधिक आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत। 288 ठिकाणी 288 ऑब्झर्वर सुद्धा राहणार आहे। या व्यतिरिक्त पूर्ण प्रक्रिया CCTV खाली होणार, जेणेकरून आपल्या इकडे रेकॉर्ड राहील। काही असेल तर आपण उद्या तपासू शकतो। आम्ही पूर्ण तयारी करून ठेवलेल्या आहेत। आपल्याला रिझल्ट पाहायचे असेल results.eci.in मध्ये आपण पाहू शकतात आणि तसेच वोटर हेल्पलाईन ॲप्लिकेशनमध्ये रिझल्ट येणार आणि या व्यतिरिक्त आपले सर्व माध्यमांच्या बरोबर माध्यमामार्फत आपल्याला रिझल्ट मिळू शकतात। आपण मोठ्या आनंदाने येऊन मतदान केलेले आहेत। आम्ही लवकराच्या लवकर रिझल्ट देण्यासाठी प्रयत्न करू। धन्यवाद। विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा।